आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणजे अनुष्का यांचे स्वागत दीपाली हे करीत। काय असतं काय सांगायचं पाण्याचे स्थान आल्याबद्दल आणि राईट वाजता काय करत आवाज पद्धती आला सत्काराचा सोहळा अमृताच्या या क्षणी, आला सत्काराचा सोहळा अमृताच्या या क्षणी, मोहरावे फुलं पाने या सुगंधी संस्कृतीचे, श्वास व्हावा मोकळा आला सत्काराचा सोहळा। आजच्या कार्यक्रमाचे गुणवंत विद्यार्थी यांचे स्वागत अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना हे करतील अशी मी त्यांना विनंती करते। साईराज कदम, स्वागत आहे का? याचं आहे का? व्हिडिओ ओ सर ते नाव आहे पण नाव वाचायला ना मला रवी सर काम ओ सर व्हिडिओ सुरू रंगी बिरंगी दुनिया में यह त्योहार की चमक, रंगी बिरंगी दुनिया में यह त्योहार की चमक, भाई बहन के जीवन में रक्षाबंधन का मन, कर्तव्य का है भान कराता यह बंधन का त्योहार, कर्तव्य का भान कराता यह बंधन का त्योहार, खुशियों से मनाते हैं हम मिलाकर रक्षाबंधन हर बार। तर भाषण घेऊन येत आहेत काही विद्यार्थी। स्पृहा भाले, नमस्कार मित्रांनो, मी स्पृहा रणवीर भाले। आज आपण इथे खास कारणास्तव खास सण साजरा करण्यासाठी जमलो आहोत। तो सण आहे रक्षाबंधन। रक्षाबंधन म्हटलं की रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणी मधलं, रक्षाबंधन म्हणजे प्रेमाचं, नात्याचं आणि विश्वासाचं प्रतीक म्हणूनच तर म्हणतात प्रतीक पवित्र ह्या नात्यामध्ये आहे अनोखी ओढ, भाऊ बहिणीचं नातं आहे अमृताहुनी गोड। रक्षाबंधन म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं भाऊ बहिणीचं अतूट नातं। रक्षाबंधन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं भाऊ बहिणीचं अतूट नातं, मायेचं सागर आणि विश्वासाचा आधार असलेल्या आपल्या गोड बहिणीला आपल्या गोड बहिणीचे असणाऱ्या आपल्या गोड बहिणीचे धन्यवाद। घेऊन येत आहेत त्रिशा सूर्यवंशी। आज दिनांक 9/8/2025 आज मी तुम्हाला रक्षाबंधन निमित्त 2 शब्द सांगणार आहे। रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण आहे। हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो। या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हणतात। रक्षा म्हणजे रक्षण व बंधन म्हणजे धागा। या दिवशी बहीण भावाला राखी बांधते। राखी ही विश्वास व विजयाचे प्रतीक मानले जाते। भाऊ बहिणीला रक्षणाचे वचन देतो। या दिवशी भाऊ बहिणीला सुंदर भेटवस्तूही देतो।
या दिवशी घरोघरी गोड पदार्थ बनवले जातात. रक्षाबंधन हा सण स्नेहाचे प्रतीक मानले जाते. नमस्कार, मेरा नाम सिद्धि काळे है। आज मैं आप सभी के सामने रक्षाबंधन के पावन पर्व पर अपने विचार प्रस्तुत करना चाहती हूँ। रक्षाबंधन हमारे देश का एक महत्वपूर्ण त्योहार है जो भाई बहन के अटूट प्रेम और विश्वास को दर्शाता है। इस दिन बहन अपने भाई को कलाई पर राखी बांधती है और उनकी उम्र सुख समृद्धि की कामना करती है। भाई भी अपनी बहन की रक्षा करने का संकल्प लेते हैं और उपहार देकर अपने प्यार को प्रकट करते हैं। राखी केवल एक धागा नहीं तो बल्कि एक भावनात्मक बंधन है। यह त्योहार हमें अपने रिश्तों की नियम समझाता है और पारिवारिक एकता को मजबूत करता है। आज मैं हम सभी को यह प्रणाम लेना चाहिए कि हम अपने परिवार समझाते और देश की रक्षा के लिए हमेशा तत्पर रहने के आए। हम सब मिलकर इस पर्व को प्रेम, सौंदर्य और उत्साह से मनाएंगे। जय हिंद, जय भारत। माझे नाव गौरी परमेश्वर गायकवाड। आज मी तुम्हाला भाऊ बहिणीच्या पवित्र सणाबद्दल माहिती सांगणार आहे। रक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणून ओळखला जातो। बहीण भावाला राखी बांधते। राखी हा अर्थात नक्कीच साधा सुद्धा धागा नाही, यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत। भावाने बहिणीला दिलेल्या रक्षाचे वचन हे खूप महत्त्वाचे असते। दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये हा सण येतो। हिंदूच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो। पूर्वापार ही परंपरा चालत आलेली आहे। बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो। काळ कितीही बदलला असला तरीही आजच्या काळातील भावा बहिणीच्या या प्रेमाच्या रक्षाबंधनाला या सणाचे महत्त्व कायम आहे। नमस्कार, माझे नाव राजेश पाचंगे। मी तुम्हाला भाऊ बहिणीविषयी तुम्हाला माहिती थोडी सांगणार आहे। हे तुम्ही चंदन को चंदन की लकड़ी फूल नमस्कार, माझे नाव आर्या गोपाल नाईक। आज आपल्याला माहिती आहे आपण आज आपल्या ट्युशन मध्ये रक्षाबंधन हा सण साजरा करणार आहोत। त्याच्यावर मी थोडंसं भाषण म्हणणार आहे। आपल्याला माहीतच आहे आपल्या भारत देशात अनेक सण उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे। त्यातील सर्वांना आवडणारा एक सण म्हणजे रक्षाबंधन। हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येतो। या दिवसाला राखी पौर्णिमा असे देखील म्हणतात। हा सण भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा आहे। या दिवशी बहीण भावाला पाटावर बसून राखी बांधते। राखी बांधून ती त्याला ओवाळते व त्याच्या दीर्घायुष्याची व प्रगतीची मनोभावे प्रार्थना करते। राखी बांधल्यावर भाऊ तिला तिच्या आवडीची भेट देतो। कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचे हे नाते खूप खूप गोड आहे। खरं तर रक्षाबंधन या शब्दाचा खूप चांगला अर्थ आहे। रक्षा म्हणजे संरक्षण व बंधन म्हणजे बांधणे, म्हणजेच बहिणीने भावाला आपली रक्षा करण्यासाठी बांधलेले बंधन होय। भाऊ देखील बहिणीला तिच्या अडचणीच्या वेळी मदत करून ते बंधन पाळतो। आजच्या आधुनिक काळात बहीण जर लांब राहत असेल तर ती भावाला पोस्टाने राखी पाठवते किंवा मग मोबाईलवरच राखीचा संदेश पाठवते। रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा, वात्सल्य, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव अमय सुनील वानखेडे। आज मी आपल्या समोर थोर समाज सुधारक, क्रांतिकारक, स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे।
महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील एक थोर समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते. त्यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली आणि आताच मॅडमचे आगमन झालेले आहे म्हणून मॅडमचे सत्कार अध्यक्ष व प्रमुख पाहुणे करतील. नमस्कार, माझे नाव कीर्ती कैलास शिंदे व मी तुम्हाला रक्षाबंधन निमित्त 4 ते 5 ओळी सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्रविनंती. रक्षाबंधन हा बहीण भावाचा प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात साता जन्माची पुण्याई बहिणाबाई, हो ही माझी बहिणाबाई. नमस्कार, माझे नाव अमृता राजेश काचे. मी तुम्हाला 2 ओळी सांगणार आहे आपल्या भावाबद्दल. हे तुम्ही शांततेने ऐकावी माझी नम्र विनंती. चंदन की लकड़ी फूलों का हार, चंदन की लकड़ी फूलों का हार, अगस्त का महीना, श्रावण का त्योहार, भाई के कलाई में बहन का प्यार. थैंक यू. मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दे कलाई बहन आई, भैया दे दे कलाई बहन आई. पाण्याची मोठी करण्यासाठी असते ते संभाषण, आधारासाठी उभे असते ते आश्वासन, योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे ते मार्गदर्शन. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनुष्का या मार्गदर्शन करतील. नमस्कार, मी अनुष्का. मी आज तुम्हाला रक्षाबंधन याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. रक्षाबंधन हा सण आला की आठवण येते बहीण भावाच्या अतूट नात्याची. खरं तर मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप, काळजी रूपी धाक, प्रेमाची हात म्हणजे बहीण अशा या वास्तव्याचा सागर आणि प्रेमाचा सागर रचणाऱ्या गोड बहिणीचे आपल्या भावासोबत असलेलं प्रेम रूपी रेशमी बंध म्हणजे रक्षाबंधन होईल. एवढे बोलून मी सात जन्मी अशी बहीण विरोध करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी. बहिणीच्या आधार भावाला कशी अंधाराची काठी भावांचा अंधार. हे लाडकी ताईसाठी आई बाबाचे आहे तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अवंतिका हे मार्गदर्शन करतील.
बरसू दे, भाऊ माझा यशाने न्यावते. राखीशिवाय काही नाही माझ्याकडे, म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे. हीच आहे माझी इच्छा, भाऊ तुझ्या राखी पौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा. चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधनाचे महत्त्व. रेशीम धाग्यात रंग आहे प्रेमाचा, वात्सल्याचा, आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा. रक्षाबंधन हा केवळ धागा बांधण्याचा सण नाही, तर तो आहे भावनिक नात्यांचा अमोल साठा. बहिणीचं प्रेम आणि भावाचे वचन याचा सुंदर संगम म्हणजे रक्षाबंधन. तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे. कितीही भांडलं दुसरं कुठलं तरी त्यात जिव्हाळा आहे. हे नाते वर्षानुवर्ष टिकू दे यासाठी रक्षाबंधनाचा सण आहे. आजही बहिणीच्या डोळ्यात विश्वास असतो की माझा भाऊ संकटात माझ्यासोबत असेल. हा धागा नुसताच कापसाचा नसतो, तर गुंफलेल्या अशा ह्या जिव्हाळ्याच्या, मायेचा आणि विश्वासबंधनाचा. आपण किती मोठे झालो, दूर गेलो, राखीचा एक धागा पुन्हा जवळ हृदयाला हलवतो. चला तर मग आज या रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भावा बहिणीचं नातं प्रेमाने जपण्याचं वचन घ्या. थोडी लागली, थोडी लढणारी, थोडी भांडणारी, थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी, मस्ती करणारी बहीण असते तीच राखी पौर्णिमाची खरी शान असते. तुम्हाला नंतर आणखी एकदा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. भरतो हाताहाताने कार्यक्रम फुलतो, थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानले पाहिजे आभार. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन घेऊन येत आहेत आराध्या वैद्य. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली याबद्दल त्यांचे धन्यवाद व सर्व विद्यार्थ्यांनी शांतता बाळगली यासाठी त्यांचे धन्यवाद. श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे, भाऊ माझा यशाने न्हावू दे. राखी शिवाय काही नाही माझ्याकडे, म्हणून रक्षणाचे वचन मागे तुझ्याकडे. हीच आहे माझी इच्छा. जाता जाता एवढंच सांगते, राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अध्यक्षाच्या वतीने मी असं जाहीर करते की कार्यक्रम संपला. सूरज के बिना दिन नहीं होती और चांद के बिना रात नहीं होती, तो भाई और बहन के बिना रक्षाबंधन ये त्योहार ही नहीं होता. तर आपण आज आपल्या क्लासमध्ये रक्षाबंधन हे सेलिब्रेशन करणार आहोत. मुलांनी आपले हात पुढे घ्यावे व मुलींनी त्यांना राखी बांधावी.